गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आता हे बघा मी कोथिंबीरच्या प्लॉट मध्ये उभा आहे आपल्या। तर ह्याला मस्तपैकी भिजवून झालंय काल 2 तासच्या ऐवजी 3 तास भिजवून टाकलेला, म्हणलं भिजू दे चांगलं। तर आता आज फक्त 1 तास पाणी द्यायचं आणि उद्या ह्याच्यावर आज कितवा दिवस आहे आज काल तिसरा दिवस होता, आज चौथा दिवस आहे। 5व्या दिवशी ह्याच्यावर लगेच तणनाशक मारायचं आणि 8व्या 9व्या दिवशीपासून ही उगवायला चालू होणार। तर मला मस्त भिजवून झालं, तुम्हाला दाखवतो मी चिखल ह्याचा। आमचा शेरू पण आहे इथं। शेरू चल बाहेर बघा, चिखल चांगला झाला आता ह्याचा, गट्टू बनतोय। ऐकलं माझा शेरूने गेला तिकडे निघून। बाहेर चल, बाहेर जा। बाहेर जातो का नाही तू? थांबा, चल बाहेर, बाहेर जा। बाहेर जातो का नाही तू? पळ। गुड बॉय। हे बघा अशी आहे, ओलं भरपूर झालंय ही। पाय पण, पायाचे निशाण दिसत बघा, अशी केवढं ओलं झालंय ही। आज फक्त तासभर द्यायचं पाणी आणि मग तणनाशक मारायचं। तणनाशक मारलं की रेग्युलर 2-2 दिवसांनी फक्त 2-3 तास द्यायचं। मग काय जास्त पाण्याची गरज नाही कोथिंबीरला। तर बघू, लावली तर पहिल्यांदाच आहे। आता ट्रॅक्टरने किती खोल पेरली आहे का कशी केली आहे काय मला कळत नाही यातलं। तर बघू आता येते उगवून नाही येते, आपण तर सगळं आपल्या साईडने तर सगळं केलंय। तर बघू आता कसं होतंय काय। बस देवाकडे हीच प्रार्थना की यावी उगवून, बस मला अजून काय माहित नाही। असे मस्त पक्षी उडतात सकाळी सकाळी। किती वाजलं माहिती का? टाइम पण आहे दिसत त्यात, पण तुम्ही बघा, मला वाटतं 7 वाजले असेल आता। मस्त वातावरण आहे, थंडी पण आहे हवेत, सकाळ सकाळची ऊन पण भेटते। या रानात आपला तो स्पॉट आहे बसायचा सावलीला। रानात काम केलं की तिकडे बसायचं, आणि वरच्या रानात तुम्ही दाखवलं चिंचेचं झाड आहे। ओके, तर हे बघा शेळ्यांना वैरण टाकून झाली आहे सगळे। आणि ही आज बारकी पिलं जी इथली आपली बारकी पिलं आहेत ती पण आपण इथे सोडली आज, कारण की इथं गोट्याची साफसफाई चालू आहे। बघू शकता क्लिनिंग चालू आहे जरा आता। पप्पा तिकडे साफसफाई करतात, दिसतंय का ना? हा दिसतंय अंधारात। पप्पा तिकडे गोळा करतायत आणि मी बाहेरचं एवढं काढलंय आता तेवढा तो भागच राहिलाय फक्त आता। आणि सगळी बारकी करडं हित आहेत बघा, ही 1 2 3 4 आणि बाकीचे पलीकडे आहेत। आता साफसफाई करतो आणि मग पुढचं दाखवतो साफसफाई झाल्यावरचं। तर आता बघा आता कसं दिसायला लागलाय गोटा आपला, मस्त स्वच्छ। आता ही 1 2 आणि ती 3, एवढे 3च ढिगारे राहिलेत, मग झालं पूर्ण साफसफाई। कल्याणी इथं आहे आपली, आणि 2 नवीन करडं झाली, तिलाही त्रास देत होती म्हणून इथं गव्हाने दिले टाकून, आणि आता झोपलं तिथं मस्तपैकी। ते आपली कल्याणी, कल्लू ऐ कल्लूडे, कल्लू माझी ये चल। आई 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 काटू नको, मारती काय मला? ऐ ग, हा बोला, चल जा माझी कल्लू। तर हे बघा आपली कल्याणी, लाडाने आपली कल्लुडी। ये की काय झालं आता मागाशी होती? हा कल्ली काय झालं माझे बाल? ए चाटू नको। हे बघा अशी कल्याणी माझी। ऐ इथं बघ, इथं आई लागते बाबा तुझी जीभ, का बस का बस, जीभ लागते तुझी। काय झालं? पप्पा सगळी जाते, आले 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 आले, गप मार खाशील, का बस रुसले गप गप बस बस बस, खुश खुश का, खुश 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 खुश। तर आता बघा सगळी साफसफाई झाली आहे आता पूर्ण चकाचक। कल्याणीने पण थोड्या वेळासाठी मोकळा सोडलाय,
आणि आपली करडं पण आता ती जी तिकडं सोडली आहेत ती परत इकडं सोडायची आत. डन झाली साफसफाई एकदम. कल्ल्याने सोडली बघा. कल्लू कल्लू ये, कल्लू ये चल ग बस. लय मस्तीला आली तू आता. नुसतं उड्या हाणते मागासपासून. गप 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 गप. ये 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 चल कल्लो. कल्ले कल्याणी ये की. तर हे बघा अशा प्रकारे आपलं रेन पाईप काम करतंय. जवळ जाऊन दिसतंय तर दिसेल तुम्हाला. थांबा जरा. आणि हातात पण आहे बघा फॉस्फरिक ॲसिडचा कॅन चालवला आहे. आपल्याला केळीला सोडायचं आहे. तर हे बघा असा रेन पाईप आहे आपला. असे तुषारे मारतो ही रेन पाईप. उन्हामुळे दिसतंय का नाही काय माहिती. बघा असं आहे. सगळं पाणी पाणी करून टाकतं. हा पाणी पाणी झालंय. असं रेन पाईप आहे सगळा. मस्त ओलं करतंय. हे बघा या साईडने दिसतंय का. बघा असं रेन पाईप आहे सगळा. ओलं झार करून टाकते जमिनीला. आणि तेव्हा आपण तो कॅन आणलाय फॉस्फरिक ॲसिडचा कॅन आहे तो. आता ह्याचं पाणी बंद करायचं आपण आणि केळीला चालू करायचं पाणी. तर जातो केळीचे वाल्व चालू करतो. हा कॅन घेतो आधी. तर केळीला खत सोडायचं आज आपल्याला. पाणी देऊन 2 तास पाणी सोडतो आणि मग खत सोडतो. ओके. तर बघा आता आपल्या इथं खत सोडायचं चालू झालंय. ते खत कालवलंय. पाईप पडतोय म्हणून बांधून ठेवलं असं बंद. याचंच पाईप. तर नेहमीसारखं आपलं चाललंय खत आता केळीला. केळी बघा केवढी मोठी वाढली आता ती. बघा कशी वाढली केळी. तर मग आजचा दिवस इथंच संपवतो. खत सोडतो आणि मग भेटूया उद्या.